नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुणे शहराशेजारी असलेल्या एका सुंदर ठिकाणाला भेट देण्यासाठी। ते ठिकाण आहे घोराडेश्वर किंवा घोरवडेश्वर। ही आहे घोराडेश्वरची मुख्य कमान। इथून पुढे पायऱ्या आहेत। हा आहे नंदी। प्रवेश कमानीच्या समोर हा नंदी बनवलेला आहे। त्यासमोर कासव बसवलेले आहे। चला मित्रांनो, जाऊयात या पायऱ्यांवरून। या पायऱ्या अलीकडेच सुंदर प्रकारे बनवलेल्या दिसतात। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खूपच सुंदर परिसर दिसत आहे। हिरवीगार वनराई आणि यामधून चाललेला हा पायरी मार्ग छान आहे। या ठिकाणी गायी चरत आहेत। या डोंगरावर बरीचशी सागाची झाडे दिसत आहेत। थोड्या वर आल्यावर या पायऱ्या संपतात, तर पुढे खडकावरून वाट काढत जावे लागते। थोडे पुढे आल्यावर अजून काही पायऱ्या लागतात। हा सुंदर परिसर आपल्याला दिसत आहे आणि ही समोर नदी वाहताना दिसत आहे। याचीच ठिकाणी काही दिवसांपूर्वी कुंडमाळा येथे पादचारी पूल कोसळून दुर्घटना घडली होती। आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी दिसत आहे। इथे आहे श्री घोराडेश्वर गोरक्षनाथ सेवा ट्रस्ट। हे स्मारक 1958 या प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियम 1958 चे कलम 24 तसेच संशोधन आणि विधिमान्यकरण 2010 द्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, इथून पुढे दोन फाटे फुटत आहेत। डावीकडील रस्ता जातो विठ्ठल रुक्मिणी लेण्याकडे, तर दुसरा घोराडेश्वर लेण्याकडे। आपण पहिले विठ्ठल रुक्मिणी लेण्यांकडे जाणार आहोत। मित्रांनो, ही आहे विठ्ठल रुक्मिणी लेणी। जय हरी विठ्ठल।
मित्रांनो, आत्ता आपण चाललोय घोराडेश्वर लेण्याकडे. ही एक काही उंचीवर लेणी आहेत. ही बंद आहेत. त्यासमोर पर्यटक बसून फोटो काढत आहेत. या ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी कुंड बनवलेले आहे. या आहेत मुख्य घोराडेश्वर लेणी. इथे देखील एक पाण्याचे टाके आहे. हे समोरील छोटे मंदिर मारुतीचे असावे. या 2 दरवाजातून आत आहे घोराडेश्वर. चला. हा समोर नंदी बसवलेला आहे. मित्रांनो, ही आहे महादेवाची अर्थात घोराडेश्वरची पिंड. हर हर महादेव. या ठिकाणी काही खोल्या आहेत. त्यात सामान ठेवलेले आहे. इथून पुढे देखील एक लेणी आहे. तिकडे जाताना देखील एक पाण्याचे टाके लागते. हे आपल्याला समोर MCA पुणे क्रिकेट स्टेडियम दिसत आहे. मित्रांनो, ही आहे या ठिकाणची छोटीशी लेणी. हिला दरवाजा लावून बंद केली आहे. इथे आपल्याला समोर दूरवर शिरगाव प्रति शिर्डी देवस्थान दिसत आहे. इथून पुढे वरती एक छोटा ट्रेक आहे. वर एक छोटे मंदिर आहे. चा तर पाहूयात काय आहे वर. हे आहे वरील ठिकाण. इथे काही खोल्या बनवलेल्या आहेत. इथून संपूर्ण परिसर सुंदर दिसत आहे. खूपच छान वातावरण आहे. इथून रेल्वे जाताना दिसत आहे. तर मित्रांनो, कसे वाटले हे ठिकाण? आवडले असल्यास कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.